नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइड मोशन ॲप लागणार आहे. तर अलाइड मोशन ॲपमध्ये शेक इफेक्ट आणि बिटमार्क प्रोजेक्ट हे लागणार आहे. तर ते सगळ्यात अगोदर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे, तिथून इनपुट करून घ्यायचं. नंतर आपल्या चॅनल नवीन आलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर प्लस आयकॉनवर क्लिक करून मीडियामध्ये इथून तुमचा एक फोटो ॲड करून घ्यायचा. नंतर वरच्या कडेला 3 लाईनवर क्लिक करून फुल कॉम्बिनेशन एरिया केल्यानंतर मूव्ह ट्रान्सफरमध्ये जाऊन तो खालून 1 नंबरचा 2 नंबर ऑप्शन काय तो सिलेक्ट करून नंतर अशा प्रकारे हा फोटो सेट करून घ्यायचा. नंतर बॅक घेतल्यानंतर पुन्हा एकदा फोटो क्लिक करून फोटो लेंथ 11.15 पर्यंत ओढून घ्यायची. घेतल्यानंतर आपल्याला हे ते बीट दिलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर आपला फोटो कट करून घ्यायचा. तर मी इथून अशा प्रकारे फोटो हा कट करून घेतो. आपले काय जे फोटो आहेत ते इथं दिले आहेत. तर पिवळ्या कलरमध्ये आपल्याला नंबर टाकून दिलेले आहेत मी, तर तुम्ही फोटो घेऊ शकता. नंतर इथं ग्रुप 2 दिला आहे. तर सुरुवातीला येऊन इथून हा डब्यावर क्लिक करून कॉपी लेअर करायचं आणि आपला जो काय हा फोटो आहे हा फोटो इथून अशा प्रकारे डिलीट करून घ्यायनंतर आपला ग्रुप 2 मध्ये जाऊन इथून एडिट्स ग्रुपमध्ये जाऊन नंतर ग्रुप 1 कॉपी दिलेला आहे त्यावर क्लिक करून एडिट ग्रुप्समध्ये जाऊन इथून डब्यावर क्लिक करून पेस्ट करायचं. नंतर या फोटोला अशा प्रकारे खाली ओढून घेऊन या फोटो लेंथ लास्टपर्यंत ओढून घ्यायची. नंतर या फोटोला अशा प्रकारे इथून सेट करून घ्यायचं. तर इथं झूम इन करून अशा प्रकारे हा फोटो इथे सेट करतो. नंतर बॅक घ्यायचं. नंतर ग्रुप 1 मध्ये जाऊन एडिट्स ग्रुपमध्ये जाऊन इथून हा पेस्ट लेअर करायचे आणि हा फोटोला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचे. नंतर पुन्हा एकदा असंच करायचं. नंतर हा फोटो इथं सेट झाल्यानंतर तिसऱ्या पण ग्रुपमध्ये अशाच प्रकारे डब्यावर पेस्ट लेअर करायचे आणि नंतर या फोटोला अशा प्रकारे खाली ओढून घेऊन एडिट्स नंतर मूव्ह ट्रान्सफरमध्ये जाऊन अशा प्रकारे हा फोटो झूम करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचा. नंतर बॅक घ्यायचं. नंतर तुम्ही पाहू शकता हा फोटो आपला व्हिडिओ बनून झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं गेल्यानंतर असं दिसेल. तर आपल्या आता फोटोला इफेक्ट द्यायचा आहे. तर तुम्ही खाली पाहू शकता पिवळ्या अक्षरात दिलेलं आहे. तर 1 2 3 असं ग्रुप दिलेला आहे. तर आपल्या इफेक्टसाठी बॅक घ्यायचं. नंतर शेक इफेक्टमध्ये जाऊन तर तुम्ही पाहू शकता खाली 1 2 3 असं पिवळ्या अक्षरात इफेक्ट दिलेले आहेत. तर सगळ्यात अगोदर पहिला इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायचा आणि बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जो काय आपला पहिला फोटो आहे त्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. नंतर शेक इफेक्टमध्ये जाऊन जो काय दुसरा नंबर आहे तिथून अशा प्रकारे इफेक्ट कॉपी करायचे आणि बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जो काय आपला दुसरा फोटो आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. तर सर्व फोटोना तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट लावून घ्या. तर तुम्ही पाहू शकता आपल्या सर्व फोटोला इफेक्ट हा लावून घेतलेला आहे. तर व्हिडिओ आपला हा बनून झालेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करेन आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. चला तर भेटूया आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.